आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं का आपण टाक्या वगैरे आणल्या आणि त्याचंच फिटिंग करायचं आज काम केलंय बरं का आपण. म्हणजे टाक्यापैकी अख्खं फिटिंग केलंय आणि आपण ज्या 3 लाईनी केल्या निप्पल सिस्टीमच्या त्या आपल्याला आतमध्ये जोडायचं काम चालू होतं. तर मग आज ते कॉक बिक म्हणलं अख्खं फायनल करून टाकावा. तर मग काय इकडे सगळी सिस्टीम ओके करून टाकली आपण आणि लगेच दुपारच्या पारी पावसाचं काऊर झालं म्हणलं. कांद्याच्या आपल्या डोक्याला ताण आहे बाबांनो. तर मग काय पडदे बिडे डायरेक्ट वर करून टाकले म्हणजे आपली कांदाचा डायरेक्ट पॅक म्हणलं किती पाऊस येऊ द्या म्हणजे अजिबात टेन्शन नाही. आपल्या कांद्याला भीती पण नको म्हटलं. तर आपल्याकडे बाहेर पण कांदे म्हटलं ते पण वल्ले नको व्हायला भाऊ, कारण पावसाचं असं वातावरण झालं होतं. आपले कांदे ना झाकूनच झाले आणि झाली पावसाला सुरुवात. आता आजचा पाऊस म्हणजे डायरेक्ट ढगफुटी बार का. जिकडं पावा तिकडं नुसतं पाणीच पाणी. म्हणजे अख्खे रोड पाण्यात आहे का पाण्यात रोड आहे तेच कळत नव्हतं. तर आजच्या ज्या वादळी वाऱ्या सगळं झालेल्या पावसाने ना शेतकऱ्यांचं भरपूर काही नुकसान केलंय. म्हणजे कांदे झाकलेले कागद सुद्धा कांद्यावर नाही राहिले अशी कंडिशन झालेली होती बरं का. आणि इकडं पावसामुळे ना मोकार झाडं पडले, लाईटीचे पोल पडले. मला नाही वाटत 2-4 दिवस लाईट येईन म्हणून बरं.